इपिलॉग मराठी, नवीन अनुभवांचं नवीन विश्व. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मनाचा पॉडकास्टच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागच्या भागात ना आनंद काकांनी आपल्याला सांगितलं की इतर माणसं जरी आपल्याला वाक बाण मारत असले, म्हणजे शब्दांनी आपल्याला घायाळ करत असले, तरीही ते शब्द आपण एखादं शस्त्र किंवा एखादं वेपन म्हणून घ्यायचं की नाही हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून आपण त्या समोरच्याच्या रिॲक्शनला आपण कसं रिस्पॉन्ड करतो, रॅशनली, एक्सपेक्टेशन ट्रॅकवर राहून, एबीसी ट्रॅकवर राहून, हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. तर आनंद काका, वेलकम टू द शो. थँक्यू सो मच. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. मला ना तुला एक अत्यंत बेसिक प्रश्न विचारायचा आहे आता. तू जे म्हणालास ना ते अगदी बरोबर आहे की ठीक आहे, समोरचा आपल्याला वाकबाण मारतो, पण तो बाण म्हणून घ्यायचा की फक्त त्याची आता तो दुखावला गेलेला आहे, त्याची ती रिॲक्शन आहे आणि तो कशामुळे दुखावला गेलाय याच्याकडे लक्ष द्यायचं. हे अगदी बरोबर आहे रे, हे आपण करूच शकतो आणि खूप प्रयत्न लागतील हे करायला, पण हे आपण करू शकतो. पण आता उदाहरणार्थ मी जसं म्हटले की मी आणि माझी बहीण आहोत आणि आमच्यामध्ये वाद झाला. तर वाद किती फुटकळ गोष्टीवरून सुरू झालेला असला तरी पार मी 10वीत असताना तू मला अभ्यासाच्या वेळेला कसा त्रास द्यायचीस इथपासून ते तू लाडकी आहेस आईची म्हणून आई असं वागली आणि म्हणून मला हा त्रास झाला, इथपर्यंत असं कोणत्याही लेवलला जाऊ शकतं रे. हो ना. तर मग अशा वेळेला हे जे ऑसिलेशन्स होतात ह्याच्याकडे कसं बघायचं? कारण मग ते सगळं एक्सपेक्टेशन ट्रॅक आणि एबीसी सगळं गुंडाळून पडतं रे भावंडांमध्ये. नाही, असं भावंडांच्या मध्येच होतं असं नाही. आपण असं म्हणू की नातं जितकं जवळचं तितका नात्याचा इतिहास सुद्धा हा अनेक लढे, तह या सगळ्यांनी भरलेला असतो. त्यामुळे जवळचं नाती त्यालाच म्हणतात जिथे खूप लढाया होतात, मग तह होतात, काही मनापासूनचे असतात, काही मतलबी तह असतात. तर हे दोन्ही होत असतात. तर मुद्दा त्यातला हा आहे की पहिला मुद्दा आणि जो मला आता तू बोलत होतीस तेव्हा आठवलं की आपण स्वतःकडून आदर्श वागण्याची अपेक्षा करत नाही आहोत. आपण फक्त शिकत आहोत आणि काही प्रमाणात बदल आपल्या हँडलिंग ऑफ आरसेल्स इन द सिच्युएशन्स याच्यामध्ये काही प्रमाणातला बदल अपेक्षित आहे. आणि त्या बदलाची आपण फक्त दिशा देतो आहोत. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या सरावाप्रमाणे, त्याच्या त्याच्या क्षमतांच्या प्रमाणे कमी जास्त वेळ आणि कमी जास्त यश मिळू शकतं. हे पहिल्यांदा सांगूया आपण. आता तुझ्या संवादाकडे येऊया. तुझ्या संवादामध्ये तुझ्या लक्षात येईल की दोन माणसं जेव्हा इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती जातात का नाही त्या वेळेला होतं. तू आता काय म्हणालीस की लहानपणापासूनच्या तू आईची लाडकी का मी आईची लाडकी, तू मोठी आणि मी धाकटी, मग तुलाच ऍडव्हान्टेजेस मिळाले, ह्या सगळी तुझी आणि तुझ्या बहिणीची जी लेबलालेबली चालू झाली. त्या सगळ्या लेबलालेबलीमध्ये काय दिसतं की दोन्ही जण हे इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती गेले. मग पहिल्यांदा आपल्या म्हणजे या प्रसंगामध्ये तुला पहिल्यांदा जाणीव काय व्हायला पाहिजे की इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती गेल्यामुळे आपण आपल्या मूळ समस्येपासून, मूळ उद्दिष्टापासून खूप दूर गेलेलो आहोत. ही होते बरं का जाणीव, म्हणजे ही जाणीव तुला पण होत असणार. पण तोपर्यंत आपल्या मनामध्ये एक हिशोब असा जागा होतो की त्या व्यक्तीनं आपल्यावरती जर 4 घाव घातले असतील तर निदान एक तरी घाव दिला पाहिजे का नाही. त्याच्याशिवाय व्यक्तीला कसं समजणार की आपण सक्षम आहोत म्हणून. अगदी खरं आहे, असंच होतं ना. आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की आता आपल्याला ही मारामारी सोडून शब्दांची मूळ मुद्द्याकडे परत यायला हवं. मग आता त्यासाठी आता जो आपण इव्हॅल्युएशन ट्रॅक म्हणालो त्याच्यामध्ये आपण काय करत होतो तर आपण दुसऱ्या व्यक्तीचं मूल्यमापन करत होतो. ही अशीच स्वतःचं मूल्यमापन करत होतो की मला कधी झुकतं माप मिळालंच नाही अशी मी दुर्दैवी व्यक्ती, किंवा असा अन्याय झालेली मी व्यक्ती, मी अशी बळी त्या परिस्थितीची, त्या माणसांमुळे झालेली,
बरोबर. आणि त्यामुळं माझी बाजू मांडताना मी समोरच्या व्यक्तीवरती लेबल टाकतो. म्हणून इव्हॅल्युएशन इज ऑफ टू टाइप्स, ऑफ सेल्फ अँड ऑफ अदर्स. हे बरोबर. पहिल्यांदा आपण जर जाणून घेतलं की व्यक्तीच्या इव्हॅल्युएशन पासून आपल्याला कंटेंट कडे यायचंय, गोल कडे यायचंय, आपल्याला ज्या समस्येवरती पर्याय काढायचे त्या समस्येकडे यायचंय. ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा डोक्यात घेतली पाहिजे आणि ती डोक्यात यायला वेळ लागेल बरं का. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की आता हे मी थिअरीत सांगितल्या लोक हे लगेच करायला लागतील, कारण त्यामध्ये त्या नात्यामध्ये असलेली आपली इन्व्हॉल्वमेंट, ओव्हर इन्व्हॉल्वमेंट या सगळ्या गोष्टी येतच असतात ना ग. त्यामुळे असं काही आपल्याला खूप न्यूट्रली वागता येईल खूप सहजपणे असं काही मला म्हणायचं नाही. मी फक्त प्रयत्नांची दिशा सांगतोय. आता पुढचा मुद्दा असा की भांडणाचा जो विषय आहे त्या बाबतीमध्ये तिची भूमिका आणि तुझी भूमिका काय ही दूरच राहील. मग आपल्याला काय करायला पाहिजे की इफ आय वॉन्ट टू गो अहेड इन दिस कॉन्व्हर्सेशन देन आय हॅव टू गेट मोर डेटा, मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉब्लेम. मला तर माहिती मिळवून घेतली पाहिजे किंवा तिची बाजू समजून घेतली पाहिजे त्या प्रॉब्लेम बद्दलची. सो गेट युअर सेल्फ फ्रॉम ब्लेम टू प्रॉब्लेम, गेट युअर सेल्फ फ्रॉम ब्लेम टू प्रॉब्लेम. मनामध्ये सतत प्रॉब्लेम ओरिएंटेशन दिल्याशिवाय आपण प्रतिसादाच्या फीडबॅकच्या लेवलला स्वतःला आणणार नाही. मग त्यासाठी कदाचित आपल्याला हेही सांगावं लागेल की लिसन लिसन अँड लिसन. तिचा ना सगळा आवेश आहे तो आवेश पूर्णपणे एकदा एक्झॉस्ट होऊ दे. म्हणजे मी जर आता त्याला प्रत्युत्तर दिलं तर तिचा आवेश सुद्धा तेवढाच वाढणार आहे. बरोबर बरोबर. आवेश कमी करण्यासाठी मला काय करता येईल, स्वतःच्या प्रत्युत्तरांवरती नियंत्रण कसं ठेवता येईल, आत्ताच्या ह्या भावनेबद्दलची एम्पथी, भावनेबद्दलची सहअनुभूती, या भावनेबद्दलची सहअनुभूती याचा अर्थ असा की आय कॅन सी दॅट यू आर व्हेरी व्हेरी डिस्टर्ब्ड. असं म्हटल्यावरती दुसरा वार येईल. डिस्टर्ब होणार नाही तर काय, शेवटी तुझ्यामुळेच. तर तो जो वार आहे तो घेणं म्हणजे हा एका बाजूने आपला रेझिलियन्स सुद्धा खूप महत्वाचा आहे ह्या बाबतीमध्ये. असं करून ट्राईंग टू गेट मोर डेटा, मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉब्लेम, अबाउट द सिच्युएशन, अबाउट द बिहेवियर. मग त्यानंतर फाइंडिंग आउट अल्टरनेटिव्ह. आता फाइंडिंग आउट अल्टरनेटिव्ह मध्ये खूप असू शकतात. कधी कधी त्याचं अॅमिकेबल सोल्युशन निघू शकतं, कधी कधी त्याचं पार्शल म्हणजे तू हे कर मी हे कर असं सोल्युशन निघू शकतं, कधी कधी नाराजी ज्यामध्ये असेल असं प्रॅक्टिकल सोल्युशन सुद्धा निघू शकतं. म्हणजे दोघी पार्टी नाराज आहेत पण आता प्रॅक्टिकल सोल्युशन निघालेलं आहे. असे काहीही त्या सिच्युएशन मध्ये पर्याय आपल्या हातात असू शकतात. बरोबर. आणि मग आपल्याला हा विचार करायचा आहे की आता या सिच्युएशनचं प्रॅक्टिकल सोल्युशन निघालं, जे काय निघालं असेल ते, म्हणजे खूप चांगलं, माफक चांगलं, मिश्र चांगलं किंवा नाराजीचं. आता मी ह्या ट्रॅकवरती काय काय शिकलो की जे मला या व्यक्तीबरोबरच्या पुढच्या संभाषणामध्ये उपयुक्त ठरणार आहे. बरोबर. हा सगळा विचार मला करायला लागेल तिकडे. आणि हा विचार करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण तू जे म्हणालेस, आपण जेव्हा त्या हल्ला प्रतिहल्ला यामध्ये जातो त्यावेळेला आपण सगळं तत्वज्ञान विसरूनच जातो की. नक्कीच. म्हणजे आपण नंतर ज्या वेळेला भावनांच्या बद्दल बोलू त्याबद्दल निश्चितपणे त्यावेळेला आपण राग आणि म्हणजे अँगर मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपण तेव्हा बोलणारच आहोत. परंतु जे आपल्याला बुद्धाने सांगितलं होतं की जगात वैराने वैर कधी शमत नाही, अवैराने शमत. तर हे जे बुद्ध आपल्याला सांगतात तर ती गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. बरोबर. कारण त्यावेळेला काय करतो, आपल्याला त्यावेळेला आपण इव्हॅल्युएशन ट्रॅकवरती असतो ना, तर त्यावेळेला आपल्याला हे डोक्यात येतच नाही की आपण
चिडल्यामुळे किती तोटा स्वतःचा करतोय. अगदी खरंय. हा, म्हणून याच्यामध्ये मला आता आठवलं ती मी तुला जरा गंमत सांगतो की म्हणून ही सेल्फ डिफिटिंग इमोशन आहे कुठली अँगर सारखी, की जिची जाणीव आपल्याला असणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. ती जाणीव असली तरच आपण त्याच्या पुढे जाऊ शकतो. सो ते आपण डोक्यात घेणं ही गोष्ट त्यासाठी फारच महत्वाची राहील. आणि म्हणून राग हा कसा आहे ना, राग हा असा आहे की ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट बूमरँगच होते आपल्यावरतीच. म्हणजे आपल्याला वाटतं की मी रागावलो बरं का, पण खरं म्हणजे तो राग जो आहे तो आपल्याला त्रासच देत असतो. इव्हॅल्युएशन ट्रॅकवरती काय होतं, तर इव्हॅल्युएशन ट्रॅकवरती आपण रागवतो, तू म्हणालीस मगाशी तसं जुन्या गोष्टी काढल्या जातात. म्हणजे आपल्या मनातलं जे पास्ट बुक असतं त्याच्यामधल्या नोंदी आपल्याला विनासायास मिळतात. अगदी. हा, तर आता आपल्याला ही जी सेल्फ डिफिटिंग इमोशन आहे रागाची, ती इव्हॅल्युएशन ट्रॅकवरतीच येते अर्थात. तर त्याच्यावरती ह्या काही ओळी आहेत, छान आहेत त्या ओळी, म्हणून तुझ्यासोबत आणि श्रोत्यांसोबत शेअर करतो की करावा कुणाचा गुस्सा क्रोध राग, तुझे ऐसे नाही बूमरँग. करावा कुणाचा गुस्सा क्रोध राग, तुझे ऐसे नाही बूमरँग. सूड समाधान सार्थ म्हणे मन. मन म्हणतात इकडे सूडच पाहिजे, म्हणजे सूडाचंच समाधान पाहिजे. सूड समाधान सार्थ म्हणे मन, क्षमेचा विषय होईना सहन. असं मन विचार करतं इव्हॅल्युएशन ट्रॅकवरती. मग पुढचा विचार येतो बघ, दुःख दिल्याने का वाढते रे सुख, काळ जात टोचे सदा रुख रुख. त्याच वेळेला वाटतं की अरे रागावलो ना, फार समोरच्याला दुखावलं बरं का. काळ दुःख दिल्याने का वाढते रे सुख, काळ जात टोचे सदा रुख रुख. पण दुसरं मन काय म्हणतं माहितीये का, काही फायदा नाही तुला रुखरुख वाटून, समोरचा माणूस बघ. मग लगेच आपलं मन काय म्हणतं, फेकावी तिला ही व्यर्थ आवेशात. त्या आधीच्या ओळी काय, दुःख दिल्याने का वाढते रे सुख, काळ जात टोचे सदा रुख रुख. फेकावी तिलाही व्यर्थ आवेशात, जाळणे स्वतःचे रोज अंतरात, जाळणे स्वतःचे रोज अंतरात. अगदी खरंय, अगदी खरंय. या इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती कसा वागतो त्याचं वर्णन या कवितेमध्ये मी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यानंतरच्या रागामध्ये जो संताप आहे त्यामध्ये माणूस स्वतःलाच जाळून घेत असतो, ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून आपल्याला सतत काय सांगायचंय की मूल्यमापनाच्या ट्रॅक वरती यू गो अवे फ्रॉम युअर गोल, आपण उद्दिष्टापासून दूर जातो. बरोबर. इट इज सेल्फ डिफिटिंग, म्हणजे आपल्याला जे होणं अपेक्षित आहे त्याची शक्यता आपण आपल्याच वागण्यामुळे कमी करतो. बरोबर. ही गोष्ट लक्षात घेतली आणि ही गोष्ट आपल्याला समजली तरच आपण कुठे येऊ, तरच आपण प्रतिसादाच्या ट्रॅक वरती येऊ. नक्की. आता आपण प्रतिसाद म्हटलो तर प्रतिसाद हे दोन प्रकारचे असू शकतात ना, म्हणजे जे आपल्याला निगेटिव्ह फीडबॅक मिळतो त्याच्यावर आपण विचार करायचा, म्हणजे जे तू म्हणालास की गो फ्रॉम ब्लेम टू प्रॉब्लेम, समोरच्याच्या भावनेबद्दलची सहानुभूती आपण मनात आणायची, प्रॉब्लेमचा डेटा आणायचा आणि सोल्युशन फाइंड करायचं. हे झालं नेगेटिव्ह इमोशन ज्या वेळेला आपल्या समोर येते त्यावेळेला, किंवा नेगेटिव्ह फीडबॅक येतो त्यावेळेला. पण ज्या वेळेला अत्यंत पॉझिटिव्ह फीडबॅक असतो त्यावेळेला परत आपलं मन उड्या मारायला लागतं ना. फारच तू ग्रेटच प्रश्न विचारलास बरं. काय आपण ना, म्हणजे पहिली गोष्ट कशी आहे बघ, की समोरचा माणूस ज्या वेळेला निंदा करेल आपली, समोरचा माणूस निंदा करत असताना आपल्याला फीडबॅक ट्रॅक वरती राहणं महत्वाचं आहे. कारण दोन माणसं जर एकाच वेळी इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती गेली तर गडबड आहे. म्हणजे निंदाचे घर असावे शेजारी असं जे म्हटलेलं आहे ना, त्याच्यामध्ये हे अपेक्षित आहे की समोरचा निंदक आहे तो कुठे आहे, तो आहे इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती, पण आपले संत कुठे आहेत, ते आहेत फीडबॅक ट्रॅक वरती.
दोन्ही इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती गेले तर दोन निंदकांची घरे शेजारी शेजारी असं म्हणायला लागेल. त्यामुळे निंदेच्या बाबतीत ते आहे. आता स्तुती आली तर आपण काय करतो, हुरळून जातो. आणि हुरळून जाणे ह्याचा अर्थ असा की इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती आपण म्हणतो यार मेरे जैसा कोई नाही. म्हणजे आपण स्वतःचं इव्हॅल्युएशन आता कसं करतो, भयंकर पॉझिटिव्हली करतो बरं का. आणि त्या वेळेला अजून जरा त्याची पुढची छटा म्हणजे माझ्यासारखा कोणीच नाही, माझ्या सगळे खालचेच आहेत बरं का. माझ्या ओपीडीमध्ये परवा मला असा अनुभव आला की पती आणि पत्नी होते, ते दोघेही एकाच व्यवसायामध्ये होते. आणि त्या पत्नीने एक परफॉर्मन्स दिला आणि तिची लोकांनी खूप स्तुती केली. तर तिनं ती स्तुती ठीकपणाने घेतली, पण तिचा जो पती होता त्याने तिची केलेली स्तुती ही इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती घेतली, स्वतःला निंदा म्हणून घेतली. आणि काय म्हणाला, ह्याचा जो परफॉर्मन्स आहे तो प्रेक्षक प्रिय असतो, पण माझा जो परफॉर्मन्स असतो तो अभ्यासपूर्ण आणि जास्त डेप्थ मध्ये असतो. हा, म्हणजे कशी माणसं असतात बघ, एकाची स्तुती दुसऱ्याची निंदा असते. आणि त्यावेळेला तो सेल्फ जस्टिफिकेशन नावाची गोष्ट इतकी येते ना आपल्या मध्ये. तर त्यामुळं आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की स्तुतीचे शब्द सुद्धा शेफारून टाकणारे नकोत. स्तुतीच्या शब्दांचा जर आपल्याला फीडबॅक ट्रॅक वरती राहून स्वीकार करायचा असेल तर तो नम्रतेने करावा. समोरच्या व्यक्तीच्या रसिकतेला दाद द्यावी, त्याने स्तुती केली त्यासाठी. आणि त्या बाबतीत सुद्धा त्याला नेमकं काय म्हणायचंय ते समजून घ्यावं. म्हणजे अरे तुम्ही काय पदार्थ बनवलाय, वा वा वा, म्हणजे गेल्या कित्येक वर्षात असं खाल्लं नव्हतं, अशी समजा स्तुती केली. तर मग आता आपल्याला तुम्हाला खूपच आवडलेला दिसतोय हा माझ्या हातचा पदार्थ, काय विशेष वाटलं तुम्हाला त्यात, असं छानपैकी विचार. मग तो माणूस तुम्हाला म्हणेल की ह्याच्यामध्ये हा पदार्थ घातलाय ना, ह्याला ही चव आली आहे, माझी आई अगदी असंच करायची. म्हणजे स्तुतीमधून सुद्धा समजून घ्या की नेमकं त्या माणसाला काय आवडलंय. आणि टीकेमधून सुद्धा समजून घ्या की नेमकं त्या माणसाला काय नाही आवडलंय. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि स्तुतीमध्ये आपण हुरळून जातो जेव्हा आपण सेल्फ इव्हॅल्युएशन करतो तेव्हा. फीडबॅक द्यायचं असेल तर तुम्हाला हे आवडलं, कारण ती सुद्धा आपल्यासाठी पुढच्या प्रगतीसाठी खूप चांगली वाट आहे ना. माणसाला हे आवडलं, त्या माणसाला ते आवडलं. ज्या वेळेला माणसं स्तुती करतात तेव्हा ती प्रत्येक वेळेला नेमकेपणी करतील असं नाही. आणि ज्या वेळेला माणसं टीका करतात त्यावेळी सुद्धा ते नेमकेपणी करतील असं नाही. म्हणून समोरचा माणूस स्तुती किंवा निंदा करताना इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती असेल त्याला आपल्याला फीडबॅक ट्रॅक वरती आणण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे त्याला काय आवडलं आहे, त्याला नेमकं काय नावडलं आहे हे आपल्या विचारात घ्यायला हवं, त्या ट्रॅक वरती आपण जायला हवं. मी असं नेहमी म्हणतो की पहिल्यांदा आपण विशेषण वापरतो, म्हणजे टीका करताना सुद्धा आणि स्तुती करताना सुद्धा. ठीक आहे, ही विशेषण कशी आहेत, दीज आर फझी वर्ड्स. फझी वर्ड्स म्हणजे काय, ते फेसासारखे आहेत. तो फेस विरून गेल्यावरती जो द्रव पदार्थ आहे खाली तो आपला मुद्दा आहे. तर आता मुद्द्याकडे आपण येऊया. त्या फझी वर्ड्स मध्ये, त्या विशेषणांच्या मध्ये आपण गुंतून किंवा गुंगून नको राहूया. स्तुती असताना आपण त्या फझी वर्ड्स मध्ये गुंतून आणि गुंगून राहिलो तर त्याचा आपल्या पुढच्या प्रगतीला खोडा बसण्याची शक्यता जास्त आहे. हे जर आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे स्तुतीच्या बाबतीत. तर आता आपण फीडबॅक ट्रॅक आणि इव्हॅल्युएशन ट्रॅकच्या म्हणजे आपण रिसिव्हिंग एंडला आहोत असं आपण आतापर्यंत म्हणालो. पण समजा आपण गिव्हरच्या एंडला आहोत,
म्हणजे मला आता त्याच्या आधी आनंद काका, त्याच्या आधी तू म्हणालास रिसिव्हिंग एंडला आहोत, आणि जे तू ओपीडी मधलं उदाहरण दिलंस, बऱ्याचशा रिलेशनशिप्स मध्ये असं ब्लॅक अँड व्हाईट समजलं जातं. अच्छा, तो चांगला आहे म्हणजे मी वाईट आहे का, असं नॅचरली म्हणजे बऱ्याचदा लोकांच्या रिॲक्शन्स येतात. तर जर आपल्या मनात अशी रिॲक्शन उमटत असेल तर त्याच्याशी कसं डील करावं, त्याच्याकडे कसं बघावं, हे आम्हाला सांग ना. पहिल्यांदा ना अशी रिॲक्शन आपल्या मनात उमटत आहे हे मान्य करावं. आपला इव्हॅल्युएशन ट्रॅक जागा झाला आहे हे मान्य करावं. आपल्या इव्हॅल्युएशन ट्रॅक मुळे आपल्याच मनामध्ये त्रासदायक भावना निर्माण होत आहेत, याची सुद्धा जाणीव आपल्या मनात ठेवावी. हे ना झाल्याशिवाय आपण कसे बदलू ग. बरोबर. आणि मग आपण काय म्हणू की तो मगाशी ज्याला आपण आधीच्या आपल्या एपिसोडमध्ये कंडिशनिंग म्हणालो, किंवा त्या आपल्या घाटपांड्यांनी प्रतिक्षिप्त क्रिया नाव दिलं, तर असं आपलं आतापर्यंत झालं ना की दुसऱ्या माणसाची स्तुती मला खपतच नाही, दुसऱ्या माणसाची स्तुती केली की तीच माझी निंदा वाटते. बरोबर. ही आपली सवय खूप अशी खोल रुतलेली सवय असू शकते बरं का. आणि तो जो आहे भाग की तो माझ्या स्वत्वावरचा घाला वाटतो मला. म्हणजे मी असताना माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची स्तुती होऊ तरी कशी शकते, अशी माझी पर्सनॅलिटी त्यावेळेला वळण घेत असते. त्यामुळे त्याचं मान्य करणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. ती मान्यता आल्याशिवाय किंवा तो ऍक्सेप्टन्स आल्याशिवाय ना माणसं स्वतःकडे कशाला पाहतील, ते म्हणतील माझंच बरोबर आहे. म्हणजे स्वतःच्या वर्तनाकडे पाहण्यासाठी पहिल्यांदा त्या ट्रॅप मधून बाहेर पडणं आवश्यक आहेच. खरंय, खरंय. आता आपण या मुद्द्याकडे येऊ की ज्या वेळेला मी रिसिव्हिंग एंडला नसतो, मी गिव्हिंग एंडला असतो. म्हणजे समजा मला माझ्या छोट्या मुलाची स्तुती करायची, बरोबर, तर मग ती सुद्धा मला ना फीडबॅक ट्रॅक वरती करायला पाहिजे. म्हणजे माझा समजा गिटार सुंदर वाजवतो आणि त्याने माझ्यासमोर एक छान गाणं म्हटलं गिटारवरती, तर अरे यार काय जमलं रे गाणं तुला आज, फॅन्टॅस्टिक, सुपर, हे सगळं माझं पहिलं झालं. याही रिॲक्शन्स येऊ देत का, हो येऊ देत, पण आता मला त्याला हे सांगायला पाहिजे की बाबू 2 महिन्याच्या पूर्वी तू हे गाणं जसं म्हणत होतास ना, त्याच्यापेक्षा आता तुझे सूर आणि तुझ्या गिटारचे स्ट्रिंग्स हेही खूप सहजतेने यायला लागलेत बरं का. म्हणजे बघ मी आता त्याला फीडबॅक देतोय त्याच्या बाबतीत. म्हणजे स्तुती करायची असेल तरी सुद्धा तो फीडबॅक पाहिजे. बरोबर. माझ्या मुलाच्या मध्ये मला टीका करायची आहे त्याच्या गिटार वादनाचीच, तर हे म्हणायला पाहिजे की तू जेव्हा साधारणपणे हे गाणं जेव्हा म्हणतोस ना, तेव्हा जो टेम्पो असतो तो टेम्पो आज आला नाही, काय झालं असेल रे, तो पुढे जमला नाही, काय झालं असेल रे. म्हणजे जरी टीका करायची असेल तरी ती मी फीडबॅक ट्रॅक वरती केली पाहिजे, आणि स्तुती करायची असेल तरी मी ती फीडबॅक ट्रॅक वरती करायला पाहिजे. ही सवय जर मी स्वतःला लावली तर काय मी हळूहळू स्वतः इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती जाण्याची इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन कमी होते. म्हणजे जात नाही असं होत नाही. बरं, दोन्ही ठिकाणी आपण ही पण अपरिहार्यता लक्षात ठेवू की आपण पहिल्यांदा इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती जाणार. तो एका प्रकारे खूप कंडिशन्ड आहे म्हणून, पण त्याची जाणीव होऊन आपण स्वतःला फीडबॅक ट्रॅक वरती आणणं हे महत्वाचं आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. मी जेव्हा गिव्हर या पोझिशन मध्ये असतो त्यावेळेला मला समोरच्या माणसाच्या भावनांचा सुद्धा विचार करायचा असतो, आणि म्हणून तिथे फीडबॅक ट्रॅक वरती राहणं हे माझ्यासाठी महत्वाचं असतं. अर्थात मी जरी फीडबॅक ट्रॅक वरती असलो तरी समोरच्याला इव्हॅल्युएशन ट्रॅक वरती जाण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे तो काही प्रत्येक वेळेला मला रिस्पॉन्ड करेलच असं नाही, पण माझ्या बाजूने फीडबॅक ट्रॅक वरती राहण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न झाले तर
समोरचा त्या ट्रॅकवरती येण्याची शक्यता मात्र वाढते. नक्कीच नक्कीच. आता आनंद काका, मला एक प्रश्न विचारायचा आहे हा, ऍज अ पेरेंट. आजकाल काय झालंय, हे जे प्री प्रायमरी मध्ये मुलं असतात ना, तर आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या बाई आम्हाला पट्टीने मारायच्या वगैरे, अरे चुका झाल्या तर. पण आजकाल आता हे ऑनलाईन मध्ये मी पूर्ण वेळ माझ्या मुलीबरोबर बसत असल्यामुळे त्यांनी काहीही केलं ना तरी त्या टीचर्स नुसतं कौतुकच करतात रे त्यांचं. वा, ग्रेट, अमेझिंग. आणि मला कधी कधी अशी भीती वाटते की हे जे सतत जे नुसतं पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट सुरू आहे त्याच्यामुळे मला तर म्हणजे अद्या शेफारेल ही तर भीती वाटतेच, पण मग क्रिटिसिझम घेण्याची यांची क्षमता आपण कमी करतोय का, असंही मला भीती वाटते. तर ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? भीतीत काहीशी रास्त आहे. हे बघ, वाय डू यू ओव्हर इंडल्ज इन फझी वर्ड्स? या फझी वर्ड आपण जास्त का वापरतो? एकतर आपल्याकडे कंटेंटच नसतो तेव्हा. म्हणजे आणि दुसरी गोष्ट की फझी वर्ड्स वापरल्यामुळे आपण आपलं बोलणं हे अतिशय सुपरफिशियल करत असतो, उथळ करत असतो. म्हणजे त्या वागण्याच्या मूल्यमापनामध्ये जाणंच नाकारतो. माझ्यासाठी फझी वर्ड्स आर सेफ वर्ड्स. राईट. उथळ पाण्याला खळखळाट फार, 2-5 विशेषण करून टाका, देऊन टाका, मग फेस जास्त. म्हणून आपण बऱ्याच वेळेला खोलात जायचंच नसतं आपल्याला त्या परफॉर्मन्सच्या. म्हणजे मी फक्त विद्यार्थी शिक्षकांमध्ये नाही म्हणत आहे, कुठल्याही नात्यामध्ये. त्यावेळेला ना मी उरकून टाकण्यासाठी, आटपून टाकण्यासाठी नेहमी फझी वर्ड्स वापरत असतो. आणि म्हणून टीकेला जर तयार करायचं असेल मला कोणत्याही नात्यामध्ये, म्हणजे पालक मुलांच्या नात्यामध्ये असेल, तर टीका करत असताना ती वर्तनावरची टीका आहे. त्या टीकेमध्ये सुधारणेच्या सूचना सुद्धा आहेत. आणि हे वर्तन चुकलं पण तू चुकीचा नाहीस किंवा तू चुकीची नाहीस ही धारणा सुद्धा आहे. अशा पद्धतीने खरं तर आपण फीडबॅक ट्रॅक वरून त्या व्यक्तीला टीका घेण्याची सवय लावायला हवी. म्हणजे मुलांना वाढवत असताना टीका घ्यायची पण सवय त्यांना आपण लावायला हवी. बरोबर, खरी गोष्ट. दॅट्स अ रिलीफ. ओके, कारण मी तसा प्रयत्न करत असते, तो किती सक्सेसफुल होईल ते कळेलच काळाबरोबर. पण उदरात दडलेले असेल. खरं. तर आनंद काका, आजच्या भागामध्ये आपण अत्यंत महत्वाचा मुद्दा शिकलो की जसं आपल्या जवळच्या नात्यामध्ये ज्या वेळेला एखादा वाद होतो किंवा एखादं भांडण होतं तेव्हा एखाद्या स्मार्ट विंडोमध्ये कसे विंडोज पॉपअप होत जातात, टॅब्स वेगवेगळे, तसं आपल्या डोक्यामध्ये जुनी भांडणं, जुने आपल्या मनातले असलेले आकस वगैरे सगळे पॉपअप होत जातात आणि देन इट लीड्स टू नो सोल्युशन. तर जर आपल्याला ह्या इव्हॅल्युएशन ट्रॅक वरून, कारण ब्लेम गेम सुरू होतो म्हणून त्याला इव्हॅल्युएशन ट्रॅक, सो त्या इव्हॅल्युएशन ट्रॅक वरून जर आपल्याला फीडबॅक ट्रॅकवर यायचं असेल जेणेकरून प्रॉब्लेमचा सोल्युशन आपण शोधू शकू, तर आपल्याला सगळ्यात आधी फोकस केला पाहिजे ब्लेम वरून प्रॉब्लेमवर. फोकस काढून प्रॉब्लेमवर फोकस केला पाहिजे. त्या समोरच्या व्यक्तीचा जो त्रागा झालेला आहे किंवा त्याला ज्या भावना ती व्यक्ती एक्सप्रेस करते त्याच्याबद्दल सहानुभूती स्वतःच्या मनात जागृत करून ती भावना समजावून घेतली पाहिजे. बरोबर. प्रॉब्लेम बद्दलचा डेटा कलेक्ट करून मग त्याच्यावर सोल्युशन, मग ते भलेही दोघांना आवडणारं सोल्युशन असेल किंवा नावडणारं सोल्युशन असेल किंवा मिडवे कुठेतरी असेल, पण प्रॅक्टिकल सोल्युशन त्याच्यावर शोधून काढून मग पुढच्या वेळेला त्या व्यक्तीबरोबरचं आपलं वर्तन बेटर होण्यासाठी किंवा परत अशा प्रकारचे वाद न होण्यासाठी या अनुभवातून आपण काय शिकलो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एम आय राईट? इज दिस द प्रोसेस? अगदी छान सांगितलंस तू, उत्तम सांगितलं. आणि डिकंडिशनिंग हा जो शब्द तू मागच्या भागात वापरला होतास, आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण वी आर सो कंडिशन्ड की सगळ्यात आधी आपण लेबल्स लावतो विच आर डेफिनेटली फझी वर्ड्स. ओके, मग ते आपल्याला, आपण कोणाला कॉम्प्लिमेंट्स देत असलो तरी किंवा आपण कॉम्प्लिमेंट्स घेत असलो तरीही, आणि इन दॅट केस शेफारून जातो आपण, हवेत उडायला लागतो जर आपल्याला कोणी कॉम्प्लिमेंट्स देत असल्या तर.
सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट की आपल्याला निगेटिव्ह फीडबॅक आला किंवा पॉझिटिव्ह फीडबॅक आला तरी वी हॅव टू फोकस ऑन द कॉन्टेंट आणि अंडरस्टँड की त्या फीडबॅकमध्ये एक्झॅक्टली काय आपल्यासाठी दडलेलं आहे, काय लर्निंग दडलेलं आहे. राईट. सो आनंद काका, this was a very important point आणि I think we have come a long way, right, in self-awareness. आणि this is really fantastic, but this is at the same time very difficult to do. तर काय सांगशील जाता जाता? आता आपण असं करणार आहोत की विचारांच्या वरती आणि सेल्फ टॉक वरती आपण खूप बोललो, आपण इतके सारे एपिसोड्स केले. आता अब हमारी कहानी अगले एपिसोड से एक नए मोड पे जाने वाली है आणि तो आपल्या मधल्या तुझ्यासारख्या भावनिक दृष्टीने सेन्सिटिव्ह असलेल्या अनेकांना खूप उपयुक्त ठरेल तो आपला अप्रोच. कारण आता आपण कॉग्निटिव्ह कडून इमोटिव्ह कडे जाणार आहोत. तेव्हा आपल्या पुढच्या एपिसोड पासून आपण भावना अनुभवणार आहोत. तेव्हा त्यासाठी तयार राहा. ओके, भावना आपण अनुभवणार आहोत पुढच्या आठवड्यापासून, पण जो आतापर्यंत आपण विचारांचा प्रवास केलेला आहे तो मात्र विसरू नका. सुरुवातीपासूनचे एपिसोड्स पुन्हा पुन्हा ऐका, म्हणजे भावनिक वैचारिक दृष्टीने तुम्ही भावनांचा सामना करायला तयार व्हाल. ओके, सो ऑन दिस नोट, टेक केअर एव्हरीवन. पुढच्या वेळेला भावनांशी 2 हात करूयात. बाय. तर मंडळी, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इतकं छान ऐकून घेतलंय. इतके आठवडे झाले आपण सगळे गप्पा मारतोय. आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम खूप मनापासून आवडतोय, कारण तुमच्या कमेंट्स त्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोचतायत. तर एक छोटीशी रिक्वेस्ट होती, ती अशी की ह्या शोच्या लिंक्स तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही शेअर करा, म्हणजे मानसिक आरोग्याचा प्रचार आणि प्रसार करायला आम्हाला तुमची मदत होईल. त्याचबरोबर एक छोटीशी मदत अजूनही आम्हाला हवी आहे, ती अशी की आपल्या या शोमध्ये खाली एक छोटं बटन दिलेलं आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे सपोर्ट युअर शो. तुम्हाला तुमच्या क्षमतेप्रमाणे ज्या पद्धतीने जमेल, जेवढं जमेल तेवढा आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे हा शो आम्हाला असाच चालू ठेवता येईल आणि एकूणच आपण सगळ्यांनी एकत्र मिळून हे मानसिक आरोग्याचे प्रश्न समजावून घेऊयात आणि ह्या प्रश्नाला वाचा फोडूयात. तर भेटूयात पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.